नमस्कार मित्रांनो. आपल्यापैकी बरेचसे विद्यार्थी बीएससी कम्प्युटर सायन्स म्हणजेच बीसीएस कोर्स नंतर एसपीपीयूच्या इंटरनल डिपार्टमेंटमध्ये एमसीएस म्हणजेच एमएससी इन कम्प्युटर सायन्स किंवा एमएससी इन डेटा सायन्स या कोर्ससाठी सुद्धा प्लॅन करत असतात. अशा वेळी हे समजून घेणं गरजेचं आहे की एसपीपीयूच्या इंटरनल डिपार्टमेंटमध्ये जर आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी प्रवेश घ्यायचा असेल तर एंट्रन्ससाठी आपल्याला अप्लाय करावं लागतं का, आणि समजा अप्लाय करावं लागत असेल तर याचा नेमका सिलेबस काय असतो, किती आपण याचं प्रिपरेशन केलं पाहिजे, हे सगळं स्ट्रक्चर, एलिजिबिलिटी या सगळ्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. बरेचसे एनएसजी अकॅडमीचे विद्यार्थी बीएससी कम्प्युटर सायन्स नंतर एमसीएस साठी प्रवेश घेत असतात. एसपीपीयू मध्ये बघा, एसपीपीयू मध्ये सीट्स या लिमिटेड आहेत, म्हणून एंट्रन्स एक्झाम मध्ये कॉम्पिटिशनही तेवढंच जास्त असतं. राहिला विषय प्लेसमेंटचा, तर इथे बऱ्यापैकी चांगलं प्लेसमेंट आहे. म्हणजे एसपीपीयूच्या अफिलिएटेड कॉलेजेस, फॉर एक्झाम्पल एसपी कॉलेज असेल, पुण्यातलं बोलायचं झाल्यास मॉडर्न कॉलेज असेल, फर्ग्युसन कॉलेज असेल, एचबी देसाई कॉलेज असेल, काही कॉलेजेस ऑटोनॉमस आहेत, काही कॉलेजेस डायरेक्टली एसपीपीयूशी अफिलिएटेड आहेत. यांच्या प्लेसमेंटपेक्षा निश्चितच एसपीपीयूचं प्लेसमेंट हे वरचढच असतं. अशा केसमध्ये जर आपण एंट्रन्सचं प्रॉपर प्रिपरेशन केलं तर डेफिनेटली आपल्याला एसपीपीयूच्या इंटरनल डिपार्टमेंटमध्ये प्रवेश मिळू शकतो. ह्याच एसपीपीयूच्या डिपार्टमेंटमध्ये एमसीए साठी सुद्धा प्रवेश आपल्याला मिळत असतो. पण एमसीए साठी आपल्याला महाराष्ट्र एमसीए सीईटी ही द्यावी लागते. ह्या इंटरनल सीईटीचा तिथे मात्र काही इम्पॅक्ट होत नाही. ही इंटरनल सीईटी इंटरनल डिपार्टमेंटची असली तरी ही एमसीए साठी नसते, तर ही मास्टर ऑफ कम्प्युटर सायन्स म्हणजेच एमसीएस किंवा मास्टर ऑफ डेटा सायन्स साठी आहे. आणि असे बरेचसे इथे कोर्सेस सुद्धा अवेलेबल आहेत. तर चला बघूया आपण की नेमके कोणते कोर्सेस अवेलेबल आहेत. सगळ्यात आधी हे समजून घेऊया की ही ऑफिशियल वेबसाईट आहे. इथे मुलं खूप गडबड करतात. गुगलला ज्यावेळी आपण जनरली कीवर्ड्स टाकतो, भरपूर लिंक्स येतात आणि मुलं कन्फ्युज होतात. काही वेगळाच फॉर्म भरतात, तो फॉर्म वेगळ्याच कॉलेजचा असतो, तिथून कॉल यायला लागतात. मित्रांनो, हे समजून घेणं गरजेचं आहे की ही ऑफिशियल लिंक आहे. ह्याच वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे, campus.unipune.ac.in. इथे वेगवेगळे ऑप्शन्स आपल्याला मिळतील, त्या अकॉर्डिंगली आपल्याला फॉर्म फिल करायचा आहे. सो हे ऑफिशियल सर्क्युलर आपण बघू शकता एसपीपीयूचं. अकॉर्डिंग टू दिस सर्क्युलर 2025-26 हे सर्क्युलर आहे. Candidate shall be admitted to above program strictly on the basis of merit in entrance examination. म्हणजे डोंट थिंक कि यहाँ पे डोनेशन से आपका काम हो जाएगा, हे होणार नाही. आपल्याला एंट्रन्स एक्झाम ही प्रॉपरली द्यावीच लागेल. ऑनलाइन बेस एक्झाम असेल, एमसीक्यू बेस एक्झाम असेल. ऑनलाइन एंट्रन्स एक्झाम पेपर विल कन्सिस्ट 2 सेक्शन, 2 सेक्शन मध्ये ही एक्झाम विभागलेली असेल. पहिला सेक्शन जर आपण बघितला, जनरली सेक्शन ए असेल 20 मार्कासाठी, आणि सेक्शन बी असेल तो असेल आपल्या पर्टिक्युलर जो काही सिलेबस असेल तो आपला सब्जेक्ट स्पेसिफिक असेल. समजा एमएससी कम्प्युटर सायन्सचा स्पेसिफिक सिलेबस बघायचा असेल तर चला आपण बघूया. सेक्शन ए मध्ये आपल्याला सगळे टॉपिक्स दिसतील. रेशो अँड प्रपोर्शन, ऍव्हरेज, सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, हाईट अँड डिस्टन्स, प्रॉफिट अँड लॉस, पर्सेंटेज, लॉजिकल रिझनिंग, प्रोबॅबिलिटी, परम्युटेशन, कॉम्बिनेशन, प्रॉब्लेम ऑन नंबर्स, टाइम अँड वर्क, प्रॉब्लेम्स ऑन ट्रेन्स. खूप टॉपिक्स आहेत मित्रांनो, टॉपिक्स आपण बघू शकता. सेक्शन बी बद्दल बोलायचं झाल्यास इथे आपल्याला मॅथमॅटिक्स इन्व्हॉल्व होतं. एमएससी कम्प्युटर सायन्स जरी असला मित्रांनो तरी सायन्स म्हटलं की इथे बऱ्याचशा कॉन्सेप्ट मॅथमॅटिक्सच्या येणारच. अल्जेब्रा सगळ्यात आधी आहे, त्याच्यात एक्सपोनेन्शिएशन, लॉगॅरिथम, क्वाड्रॅटिक इक्वेशन, सिंपल फर्स्ट ऑर्डर, सायमल्टेनियस इक्वेशन, प्रोग्रेशन, एपीजी, पीएचपी ज्याला आपण म्हणतो. 12th लेवलचं इथे सिलेबस असणार आहे. एनसीईआरटीचं मॅथ्स असेल. पीएनसी, सेट थिअरी अँड फंक्शन. लॉजिकचं बोलायचं झाल्यास लॉजिकल रिझनिंग, पझल्स, बुलियन एक्सप्रेशन, ट्रूथ टेबल्स, वेन डायग्राम या सगळ्या गोष्टी असणार आहेत. ट्रिगोनोमेट्रिकच्या म्हणजे ट्रिगोनोमेट्रीच्या सगळ्याच प्रॉपर्टीज असतील. मेन्सुरेशन असेल, प्रोबॅबिलिटी अँड स्टॅटिस्टिक्स असेल, अँड कॉम्प्युटेशनल थिंकिंग इथे असणार आहे. तर अंदाजे समजा आपण या सिलेबसला बघितलं तर आपल्या लक्षात येईल की एमएससी कम्प्युटर सायन्स म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ कम्प्युटर सायन्स जी एंट्रन्स एक्झाम कंडक्ट करणार आहे, एमएससी कम्प्युटर सायन्स साठी त्याचा सिलेबस कॉम्प्युटर पेक्षा मॅथमॅटिक्सच जास्त आहे. तर मित्रांनो, इथे समजून घेणं गरजेचं आहे की समजा आपल्याला एसपीपीयू ला प्रवेश हवा असेल तर आपल्याला मॅथमॅटिक्सचं नॉलेज असणं गरजेचं आहे. याच्यासाठी एनएसजी अकॅडमीने आपल्यासाठी स्पेशली मॉक्स डिझाईन केलेले आहेत. सोबतच जे काही या टॉपिक स्पेसिफिक व्हिडिओज आहेत, सेशन्स आहेत, हे ऑलरेडी आम्ही ऍप्लिकेशन मध्ये अवेलेबल केलेले आहेत.
अत्यंत कमीत कमी फीस मध्ये हे सगळे आपल्यासाठी अवेलेबल केलेले आहेत. NSG अकॅडमीचं ऍप्लिकेशन आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मधून डाउनलोड करू शकता आणि ह्या कोर्ससाठी मिनिमम फीस मध्ये आपण एनरोल करू शकता. डेफिनेटली एकाच प्लॅटफॉर्मवर आपल्याला SPPUच्या ज्या अफिलिएटेड कॉलेजेस आहेत त्याचंही प्रिपरेशन होणार आहे आणि सोबत जर आपल्याला MSc कम्प्युटर सायन्स साठी या इंटरनल डिपार्टमेंट साठी प्रिपेअर करायचं असेल तर डेफिनेटली त्याचंही प्रिपरेशन आपल्याला सेम प्लॅटफॉर्मवरच मिळणार आहे. आता मित्रांनो, इथे आपण एलिजिबिलिटी बद्दल बघूया. बेसिक फंडामेंटल आयडिया मी आपल्याला दिलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं अजून समजून घेणं गरजेचं आहे की इथे बघा टेंटेटिव्ह शेड्यूल ऑफ ऑनलाईन एंट्रन्स एक्झामिनेशन. तर आधी जो होता तो होता 18 मार्च आणि 20 मार्च आणि इथे बघूया अंडर ग्रॅज्युएटचा जो होता तो हा होता. पण अकॉर्डिंग टू द रिसेंट नोटिफिकेशन हे सर्क्युलर आता बदललेलं आहे. इथे नवीन लास्ट डेट ऑफ फिलिंग PG ऑनलाईन ऍप्लिकेशन जी आहे 20 मे झालेली आहे आणि समजा टेंटेटिव्ह शेड्यूल आपण एक्झामचा अंदाजे बघूया 3 ते 5 जून म्हणजे एक्झॅक्ट डेट नाहीये पण अंदाजे जूनच्या पहिल्या आठवड्यात ही एक्झाम आपली होणार आहे. 20 मे पर्यंत आपण अप्लाय करू शकतो. एलिजिबिलिटीवर बघूया की एलिजिबिलिटी नेमकी कोणत्या कोर्ससाठी काय आहे. बाकी फीस वगैरे सगळे आपल्याला इथे बघायला मिळू शकतं की जनरल कॅटेगरीसाठी 800 आहे आणि समजा रिझर्व्ड कॅटेगरी असेल तर 600 आहे. सो इथे आपण बघू शकता MSc इन कम्प्युटर सायन्स. MSc इन कम्प्युटर सायन्सची समजा आपण एलिजिबिलिटी बघायची झाल्यास टोटल सीट जे आहेत 60 सीट्स आहेत. Any science engineering graduate with mathematics at 10+2 level or mathematics at graduation level. म्हणजे BSc कम्प्युटर सायन्सचा विद्यार्थी तर ह्या कोर्सला येऊ शकतो पण समजा आपलं BSc प्लेन असेल, BSc मॅथमॅटिक्स असेल किंवा कुठलंही ग्रॅज्युएशन असेल आणि समजा 10+2 लेवलला आपलं मॅथ्स असेल किंवा ग्रॅज्युएशन लेवलला आपलं मॅथ्स असेल तर डेफिनेटली आपण इथे MSc कम्प्युटर सायन्ससाठी एनरोल होऊ शकता. बाकी पुणे युनिव्हर्सिटीच्या अफिलिएटेड कॉलेजेस मध्ये जर जायचं झाल्यास मित्रांनो इथे मात्र आपल्याला कंपल्सरी BSc कम्प्युटर सायन्सची डिग्री लागत असते. डेटा सायन्स कडे बघूया. डेटा सायन्स साठी सुद्धा एलिजिबिलिटी चेक करूयात म्हणजे आपल्याला याचा अंदाज येईल. तर इथे बघू शकता आपण MSc इन डेटा सायन्स साठी टोटल 30 सीट्स आहेत. जर BSc कम्प्युटर सायन्स सोडून समजा आपण BSc डेटा सायन्सच्या बघितल्या तर 240 सीट्स इथे अवेलेबल आहेत. MSc बद्दलच आपण बोलत आहोत तर MSc डेटा सायन्स साठी 30 सीट्स आहेत. MSc डेटा सायन्स फर्स्ट इयर ऍडमिशन साठी आपल्याला लागतंय BSc, BCA डेटा सायन्स असेल, कॉम्प्युटर सायन्स असेल, IT असेल किंवा BSc स्टॅटिस्टिक्स असेल, मॅथमॅटिक्स असेल, फिजिक्स, केमिस्ट्री एनी वन कॅन एनरोल हिअर. फक्त एक लक्षात घ्या 12th मध्ये मॅथ्स असणं गरजेचं आहे. समजा आपल्याला सेकंड इयरला ऍडमिशन हवं असेल तर आपल्याला ऍडव्हान्स कोर्स झाला पाहिजे आपला डेटा सायन्स मध्ये. तर मित्रांनो इन शॉर्ट जर MSc कम्प्युटर सायन्स बद्दल बोलायचं झालं 60 सीट आपल्याला SPPU मध्ये मिळतात. MSc इन डेटा सायन्स बद्दल बोलायचं झाल्यास आपल्याला इथे 30 सीट मिळतात. याची जी एंट्रन्स एक्झाम आहे त्याचा ऑलरेडी मी जनरलाइज आपल्याला आयडिया दिलेली आहे. 20 मे पर्यंत आपल्याला फॉर्म भरता येतील. साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपली ही एक्झाम असणार आहे. तर मित्रांनो जर आपण MSc कम्प्युटर सायन्स किंवा MSc इन डेटा सायन्स साठी प्लॅन करत असाल SPPUच्या इंटरनल डिपार्टमेंट साठी तर डेफिनेटली आपल्याला एंट्रन्स एक्झामचं प्रिपरेशन इमिडिएटली स्टार्ट केलं पाहिजे. 20 मे पर्यंत आपण हा फॉर्म भरू शकता. 1 जून ऑफ वीक मध्ये साधारणतः ही एक्झाम होईल. प्रिपरेशन इज मस्ट कारण सीट्स खूप कमी आहेत, कॉम्पिटिशन जास्त असतं, प्लेसमेंट बऱ्यापैकी चांगले आहेत. तर आपण SPPUचा MCS साठी किंवा MSc इन डेटा सायन्स साठी नक्कीच विचार करू शकता. NSG अकॅडमी ह्या प्रिपरेशन मध्ये डेफिनेटली आपली मदत करणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्याला NSG अकॅडमीच्या ऍप्लिकेशनची डाउनलोड लिंक मिळेल. डाउनलोड द ऍप, चेक द कोर्स, रेडी मॉक्स अलॉंग विथ द रेफरन्स व्हिडिओज आपल्याला तिथे मिळतील. अत्यंत कमीत कमी फीस मध्ये हा कोर्स आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे. साधारणतः एका महिन्यात आपण आरामात या मॉक्स आणि त्या रेफरन्स व्हिडिओच्या प्रॅक्टिसने प्रिपरेशन करू शकतात आणि MSc कम्प्युटर सायन्स किंवा MSc इन डेटा सायन्स साठी SPPU मध्ये एनरोल होण्यासाठी प्रयत्न करू शकतात. थँक्यू व्हेरी मच.